हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी ब्लॉग हा मराठीत बनवणार आहे आणि मी आज छोट्या बहिणीसोबत मुंबईला जाणार आहे। तर मी का मुंबईला जाते हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये नक्की बघालच। तर ही माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे, ती किती गोड बोलते। क्यूटी 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 पाय। कोण आहे क्यूटी क्यूटी? मी आहे। इशू काय करायली तू? काय पैसे काउंट करायला होते आणले। किती झाले टोटल शौर्या पैसे? आम्ही आता स्टार्टच नाही केलं, सगळे गलत व्हायला। शौर्य आणि येशू हे एकाच एजचे आहे, त्याच्यामुळे त्यांचं खूप जमतं आणि त्यांनी पिगी बँकमधले घरूनच पैसे आणले होते। त्यांना काहीतरी घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ते काउंट करत होते आणि गाडीतच त्यांची मज्जा सुरूच होती। खराडीवरनंच आम्ही प्रायव्हेट कॅब केली होती आणि आम्ही तिथं CNG साठी थांबणार होतो। तिथं CNG थांबण्यासाठी उतरलो होतो तेव्हा चाफ्याची फुलं घेतली होती आणि तिथं आम्ही चाफ्याची फुलं वास घे वास घे। किती छान आहे ना। चाफ्याच्या फुलासोबत आम्ही फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही घरनंच चपाती आणि चॉकलेटचा रोल करून आणला होता। ती इशू खात होती, तर मी तिला विचारत होते किती रोल खायचे। किती रोल खाणार आहे तू? हाफ केलं काय दुसरा आता खाणार त्याच्यानं। बापरे, भूक लागली तुला? पुणे पण नाही सोडला आपण। त्यानंतर आम्ही रील वगैरे बनवली। हा रील तुम्ही माझ्या इन्स्टा अकाउंटवरती बघू शकता। नंतर आमचा प्रवास सुरूच होता आणि गाडीत आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणि खूप मज्जा केली, मुलांनी एन्जॉय केला। नंतर त्याच्यानंतर माझी छोटी बहीण पुढे बसली होती पुढच्या साईडला, तर तीही गप्पा मारत होती। मग आम्ही चाफ्याच्या फुलाचा वास अख्ख्या गाडीमध्ये दरवळत होता, खूप छान फ्रेश वाटत होतं आणि वरनं बाहेर पाऊसहीच सुरू होता आणि आम्हाला जवळपास 3-3.5 तास लागले मुंबईला पोहोचायला आणि आम्ही काही घेतलंही नव्हतं कारण की खूप बाहेर पाऊस पण होता आणि मुलांना बाहेरचं खाऊ घालणं थोडंसं ह्या पावसाळ्यात अवॉइडच करायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नव्हतं आणि घरनं जी चपातीचा रोल आणला होता तोच खाल्ला होता आणि पॉपकॉर्न आणले होते, तोही खात होते मुलं। आणि त्याच्यानंतर आम्ही इथं घाटामध्ये वगैरे थांबलोही नाही कारण पाऊस ये जा चालूच होती पावसाची, पण सगळीकडं खूप हिरवळ झाली होती, त्याच्यामुळं गाडीतनंच पाहायला पण खूप छान वाटत होतं। आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगायचं होतं की मी मुंबईला का जाते, तर माझी मोठी जी सिस्टर आहे ती मुंबईला राहते, नवी मुंबईमध्ये, आणि आम्ही तिलाच भेटायला जातो आहे। आणि इशूचाही बड्डे झालेला होता फ्रायडेला, तर आम्ही तिथं सॅटर्डेला जात होतो, त्यामुळे म्हणलं की तिथंही सेलिब्रेट करावा, केक वगैरे कट करणार होतो, त्याच्यामुळे आम्ही निघालो होतो। आम्हाला जवळपास 6 वाजले होते मुंबईलाच जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर तिथंही माझ्या बहिणीने डिनरची तयारी केलीच होती। इथं आम्ही मिक्स व्हेज कोल्हापुरी बनवणार होती ती आणि आमचे जिजा जे आहेत तेही मदत करतच होते। ॲक्च्युली त्यांचीच रेसिपी होती, आम्ही फक्त मध्ये लुडबुड करत होतो आणि त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती, फक्त आम्ही पाहत होतो ते काय काय करतायत वगैरे। त्याच्यासोबत ह्या भाजीसोबत आम्ही व्हेज नानही बनवणार होतो, तेही गव्हाच्या पिठाचेच बनवणार होतो आणि त्याच्यासोबत राईस पण होता। तर ही रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन। तर ही रेसिपी कोल्हापुरी व्हेज होती आणि खूप छान टेस्ट आली होती याची आणि मुलांनी खूप एन्जॉय केला कारण त्यांना असं बाहेरच्या ज्या हॉटेलसारख्या रेसिपी असतात, भाज्या असतात, त्या तर खूपच आवडतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी टाकले होते भाज्या वगैरे। आणि तर मुलंही उनो वगैरे खेळत होती, ते खेळणं कमी आणि पसारा जास्ती करत होती। आणि त्याच्यानंतर आम्ही बड्डेचा केक कट करायला घेतला होता आणि इशू खूप खुश होती कारण तिला इथं माऊ केक आणणार होती, तिला माहीतच नव्हतं, तिच्यासाठीही सरप्राईज होतं। लहान मुलांना तेच असतं की थोडंसं त्यांना पॅम्पर केलं त्यांच्या बड्डेच्या वेळेस वगैरे, तर त्यांना खूप खुश होतात ते। छोटी श्रेयान्वीची तर लुडबुड सुरूच होती, केक वगैरे कट करत होतो। हॅपी बर्थडे चला, Happy birthday to
केक वगैरे कट केल्यानंतर सगळ्यांनी केक खाल्ला आणि केक खूप यम्मी होता, चॉकलेट केक होता आणि आम्ही मोस्टली तर चॉकलेट केकच मागवतो, दुसरे फ्लेवर मागवले की ते आम्हाला म्हणजे आवडतही नाहीत आणि मुलांनाही चॉकलेट केक आवडतं. तिथं माझ्या मोठ्या मुलीची मुलगी ती झाडून काढत होती, तिला काम करायचं नव्हतं पण मुलांना कसं काम कोणी सांगितलं की ते बरं पडतं, म्हणजे त्यांना सवय पण होती. इथं आमची झोपायची तयारी सुरू होती, मग आम्ही इथं झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचंही होतं वापस पुण्याला. दुसऱ्या दिवशी आम्ही 11 वाजता जवळपास 11 वाजले होते तेव्हा आम्ही इस्कॉनच्या टेम्पलला निघालो होतो. खारघरमध्ये होतं ते आणि आषाढी एकादशीचं म्हणलं तर कुठंतरी देवदर्शनाला वगैरे जाऊन येऊयात म्हणून आम्ही इथे इस्कॉनच्या टेम्पलला, ते जवळच होतं त्यामुळे निघालो होतो. आम्ही कॅबनीच इस्कॉनच्या टेम्पलला आलो होतो. खूप गर्दी होती टेम्पलला आणि खूप भव्य दिव्य मंदिर आहे, त्याच्यामुळं ना खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि तिथं खूप असं चालू असतं भजन सत्संग वगैरे. मग तिथं आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढल्या, देवदर्शन वगैरे घेतलं आणि एकादशी असल्यामुळे खूप गर्दी होती तिथं. मग नंतर देवाचे दर्शन वगैरे घेतले. राधाकृष्णाचं जी मूर्ती होती ती खूप त्यांनी सुंदर सजवली होती आणि दर्शन खूप छानच झालं होतं. तिथं फोटोला म्हणजे अगोदर अलाउड करत होते, त्याच्यामुळं लोक फोटोही काढत होते, व्हिडिओज करत होते, पण त्यांनी नंतर खूप गर्दी वगैरे वाढत होती त्याच्यामुळं त्यांनी नंतर त्यांना म्हणजे नको काढायचं वगैरे ते चालू होतं त्यांनी, पण लोक काही ऐकत नव्हती, फोटो वगैरे क्लिक करतच होती. आणि इथं बघू शकता तुम्ही किती मूर्ती सुंदर आहे. तिथं सुरुवातीलाच आहेत कृष्ण आणि बलराम आहेत, त्याच्यानंतर राधाकृष्ण आहेत आणि राम सीता लक्ष्मण आहेत. ते असे 3 इथं देवाचे सुंदर मूर्त्या आहेत आणि मंदिर पण खूप छान त्यांनी डेकोरेट केलं होतं. खूप कोरीव काम होतं या मंदिरामध्ये आणि खारघरला एवढं सुंदर मंदिर असल्यामुळं लोक आजूबाजूची खूप येतात इथे आणि आज आषाढी एकादशीमुळे तर खूपच गर्दी जमली होती. त्याच्यानंतर इथं आरती वगैरे सुरू होती, आम्ही पण आरती वगैरे करायला थांबलो होतो. त्याच्यानंतर आम्ही इथनंच निघणार होतो आणि इथं दर्शन वगैरे थांबलं थोडंसं, इथं 10 मिनटं आम्ही बसलो होतो निवांत आणि इथं लाईनला लागलो होतो प्रसादाच्या. इथं आषाढीमुळे भगर दिली होती आणि शौर्य खात होता ती भगर. आम्ही इथून निघालो होतो. देवाचं दर्शन घेतल्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही पूर्ण पॅकिंग वगैरे करून आम्ही पुण्याला निघालो. पुण्याला आल्यानंतर शौर्याचं चालू होतं, तो सकाळी त्याची एक्झाम होती त्याच्यामुळं थोडंसं तो रीडिंग वगैरे केला आणि त्याच्या गप्पा चालूच होत्या. मग आम्ही 10 वाजता झोपी गेलो. असेच व्हिडिओ लाईक करत जा, शेअर अँड कमेंट्स माय व्हिडिओ. बाय.